स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढताना दिसत आहे। माढा आणि मोहोळ तालुक्यात अनेक नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळणार आहे, तर दक्षिण आणि उत्तर सोलापूरमध्येही संघटन मजबूत होत आहे। माढ्यात माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे यांच्या प्रवेशामुळे पक्ष बळकट झाला आहे। मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांचा प्रवेश होणार असल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये पक्षाची ताकद वाढणार आहे। दक्षिण सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध झाला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे। दरम्यान माळशिरस तालुक्यात माजी आमदार रामभाऊ सातपुते आणि मोहिते पाटील गटातील मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। जयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याची घोषणा केली होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याचा संदेश दिल्याने मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।